तुम्हाला माहित आहे का, हिंदूंची पहिली घरवापसी छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता राजमाता जिजाबाई यांनी घडवून आणली होती. 17व्या शतकाच्या मधल्या काळात दख्खन प्रांत भीषण संकटात सापडला होता. सततची आक्रमणे, राजकीय अस्थिरता आणि जबरदस्तीचे धर्मांतरण सुरू होते आणि याची झळ छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या माता जिजाऊन यांच्या कुटुंबालाही बसली होती. बजाजी निंबाळकर, जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नीचे भाऊ होते, तेही या जुलमाच्या धर्मपरिवर्तनाचे बळी ठरले होते. त्या काळात आदिलशाहीच्या सैनिकांनी बजाजी निंबाळकरांना ताब्यात घेत त्यांना इस्लामचा स्वीकार करायला लावला होता. त्या काळातील समाजाची धारणा अशी होती की एकदा एखाद्याचा धर्म बदलला की त्या व्यक्तीला पुन्हा हिंदू समाजात स्वीकारले जात नसे, जणू त्याला समाजाबाहेरच टाकले जात असे. बजाजी निंबाळकर यांच्या धर्म परिवर्तनाची बातमी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता जिजाऊंपर्यंत पोहोचली तेव्हा त्या अत्यंत दुःखी झाल्या आणि चिंतेत पडल्या. त्यांना हे स्पष्टपणे लक्षात आले की मराठ्यांना थेट युद्धात हरवणं कठीण आहे, म्हणून इस्लामी आक्रमक धर्मांतराचा मार्ग स्वीकारत आहेत. जर बजाजी सारख्या मोठ्या सरदारालाही जबरदस्ती धर्मांतरित केले जाऊ शकत असेल तर समाजात भीती आणि निराशा पसरेल. राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांशी याबाबत चर्चा केली आणि विचार मांडला की जबरदस्ती धर्मांतरित झालेल्या व्यक्तीला स्वीकारता येईल का. हा विचार त्या काळात पूर्णपणे नवीन आणि परंपरेच्या विरोधात होता, पण राजमाता जिजाऊ ठामपणे म्हणाल्या, जो आपला आहे त्याला परत आणून आपण आपलंसं करायचे. सुमारे इसवी सन 1651 मध्ये निंबाळकर घराण्याचे पवित्र स्थान असलेल्या शिखर शिंगणापूर येथे बजाजींचे शुद्धीकरण आणि हिंदू धर्मात पुन्हा प्रवेशाचे विधी पार पडले. यावेळी इस्लामी आक्रमकांच्या भीतीमुळे अनेक पुरोहित पुढे आले नाहीत, पण काही विद्वान आणि सुधारक पुरोहित मात्र पुढे आले आणि विधी संपन्न झाला. अशा प्रकारे बजाजी निंबाळकरांना सन्मानाने पुन्हा हिंदू समाजात स्वीकारण्यात आले. मराठा इतिहासात हे एक आदर्श उदाहरण ठरले. नंतर जेव्हा मुघलांनी नेताजी पालकरांचे जबरदस्ती धर्मांतर करावले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या माता जिजाऊंचीच ही शिकवण अंगीकारली आणि नेताजी पालकरांचीही सन्मानाने घरवापसी घडवून आणली. मंदिरांचे पुनरुज्जीवन, परंपरांचे रक्षण आणि त्याचबरोबर आपल्या लोकांना पुन्हा आपलेसे करण्याची ही विचारधारा ही राजमाता जिजाबाईंची अमूल्य देणगी होती.